बैठक ली और सभी कार्यकर्ताओं का कहना हमने सुना कि किस प्रकार से पार्टी की ताकत वहां पर लोकल लेवल पे है, किस प्रकार से पार्टी काम कर रही है और आने वाले समय में किस प्रकार से आगे जाना है। तो मुझे लगता है कि महायुति आज महाराष्ट्र में है और ज्यादातर जगह पर महायुति में ही हम इलेक्शन लड़ेंगे। कई जहां पर कार्यकर्ताओं का कहना कुछ अलग है वो हम हमारे पक्ष नेता एकनाथ जी शिंदे साहब को बताएंगे। सर, एक राष्ट्रीय विषय है कि पाकिस्तान ने अफगानिस्तान पर हमला किया, जहां पर 3 अफगानिस्तान खिलाड़ी इंजर्ड हो गए, जिनकी डेथ भी हो गई है। ट्रायल सीरीज जो है अगले महीने होना था, अफगानिस्तान ने ये फैसला ले लिया कि हम पाकिस्तान के साथ खेलेंगे नहीं। पाकिस्तान का काम ही ये रहा है, अभी जो पाकिस्तान सभी देशों के साथ करता आया है, हिंदुस्तान के साथ करता है, वो बाकी देशों के साथ क्यों रुकेगा करने के लिए? तो उनकी आदत ही है। सर, एक स्थानिक प्रश्न आहे की मागच्या वर्षी दीपोत्सवाला विरोध करणारे या वर्षी मात्र एकत्र दिवे लावतात. किती जरी दिवे लावण्याचा प्रयत्न केला तरी निवडणुकीमध्ये जनता जनार्दन जी आहे हे कोणाला कल देतील हे जे आहे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला कळेल। पण मी तुम्हाला सांगतो की जे लोक पक्ष संपला ज्या पक्षाला हिनवत होते आज त्याच्याचकडे युती करा म्हणून साकडं घालतायत। जी लोक काँग्रेसच्या मतांवरती निवडून आले लोकसभेमध्ये, काही जे यांचे खासदार निवडून आले, विधानसभेमध्ये पण काँग्रेसच्या वोट बँकवरती निवडून आले, स्वतःचं असं काय राहिलेलं नाही। आता ते काँग्रेसला सोडून आता एक नवीन भिडू शोधतायत मराठीच्या नावावरती। पण मला वाटतं मराठीच्या नावावरती राजकारण जे इतके वर्ष केलं, लोक आता खूप समजदार आहेत की मराठी बोलून हे मराठी लोकांसाठी एकत्र नाही आले, हे स्वतःचं अस्तित्व जे आहे हे अस्तित्व कसं राहील याच्यासाठी एकत्र आलेले आहेत। तर मला वाटतं जनता समजदार आहे। जसं विधानसभेमध्ये कौल दिलं महायुतीला, तसंच कौल जे आहे हे येणाऱ्या महानगरपालिकेच्या किंवा नगर परिषद आणि जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये देतील। त्यांनी लावलेल्या दिव्यांचा प्रकाश महापालिका निवडणुकांमध्ये दिसेल, तेच म्हणालो मी। सर, ये किती जरी प्रयत्न केला तरी जनता जी आहे ही जनता ही या निवडणुकीमध्ये येणाऱ्या काळामध्ये ठरवणार है। सर, ये हिंदी में जानना चाहेंगे क्या? पिछले कई दिनों से ये बात चल रही है कि राज उद्धव जी एक साथ आए। अरे आने दीजिए उनको, परिवार देखो दिवाली में सभी परिवार साथ में आते हैं, बहुत अच्छी बात है कि सब परिवार जो बिछड़े हुए लोग थे वो आज अलग अलग त्योहारों के निमित्त से एक साथ आ रहे हैं। तो हमारी बहुत बहुत उनको शुभकामनाएं, आमच्या खूप खूप शुभेच्छा आहेत की अगोदर जे एकमेकांचं तोंड बघत नव्हते, आज दिवाळी सण आहे, होळी असेल, वेगवेगळे सण असतील, त्याच्यासाठी तरी एकत्र येत आहेत। खूप खूप शुभेच्छा त्यांना। निवडणुकीत कोणाचे फटाके वाजणार? फटाके लावणार का फटाके वाजणार? बघा, महायुतीचाच फटाका जो आहे हा दिवाळी नंतर हा वाजेल आणि तो वाजत राहील। तर खासदार श्रीकांत शिंदे यांचा हा माध्यमांशी संवाद आपण बघत होतो। दिवाळीमध्ये कुटुंब एकत्र येणं ही चांगली गोष्ट असल्याचं श्रीकांत शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलंय।